जैन मुनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उतरणार। जैन मुनींकडून जनकल्याण शांतिदूत पार्टीची घोषणा। कबूतर चिन्हासह निवडणुकीला सामोरे जाणार। कबूतरखान्यावरून जैन मुनींचं वादग्रस्त वक्तव्य। कबूतरांना मारणं म्हणजे शंकरावर हल्ला। कबूतरांसाठी एखाद दुसरा व्यक्ती मेला तर काय होतं? जैन मुनी बरळले। शेतकऱ्यांची कर्जमाफी झाल्याशिवाय सरकारला सोडणार नाही। बळीराजा न्यायासाठी रस्त्यावर उतरेल। संभाजीनगरमधल्या हंबरडा मोर्चातून उद्धव ठाकरेंचा महायुती सरकारला इशारा। राजा उदार झाला, शेतकऱ्यांच्या हाती टरबूज दिला। पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीवरून उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर हल्ला बोल। सरकारचं पॅकेज नव्हे, इतिहासातील सर्वात मोठी थाप असल्याची टीका। उंबरठा न ओलांडणारे आता हंबरडा फोडायला लागले। शिंदेंचा ठाकरेंवर पलटवार। हे पुतना मावशीचं प्रेम। शेतकऱ्यांच्या नावाने ठाकरेंचं निव्वळ राजकारण सुरू। एकनाथ शिंदेंचा हल्ला बोल। ठाकरेंचं वक्तव्य बेजबाबदार। हंबरडा मोर्चावरून बावनकुळेंचा टोला। ठाकरेंकडे हंबरडा फोडण्यापलीकडे काही राहिलेलं नाही। राधाकृष्ण विखेंची टीका। तर हंबरडा मोर्चा म्हणजे एक इव्हेंट। 14 ऑक्टोबरला महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना भेटणार। मवियाच्या शिष्टमंडळासोबत राज ठाकरेही राहणार उपस्थित। राज ठाकरे मवियात सामील होणार का, यावरून चर्चेला उधाण। घायवळ आरोप प्रकरणावरून महायुतीमध्येच वार पलटवार। भाजप नेत्यांची शिंदेंकडे रवींद्र धंगेकरांबाबत तक्रार। तर सचिन घायवळवर मकोका अंतर्गत कारवाई। पुणे पोलिसांची माहिती। अजित पवारांकडून संग्राम जगतापांची कानउघडणी। जगतापांना कारणे दाखवा नोटीस पाठवणार। हिंदू दुकानदारांकडूनच दिवाळीची खरेदी करा। जगतापांनी केलं होतं वादग्रस्त विधान। भाजपनं साडी नेसवून अपमान केलेल्या काँग्रेसच्या ज्येष्ठ कार्यकर्त्याला हर्षवर्धन सकपाळांनी घेतलं खांद्यावर। मामा पगारे यांना खांद्यावर बसवून केला सन्मान। शेकापकडून आज सांगोला बंदची हाक। माजी आमदार स्वर्गीय गणपतराव देशमुखांच्या घरावर दारूची बाटली फेकल्याचा निषेध। तर पाणी आणि दुधाचा अभिषेक घालून कार्यकर्त्यांनी देशमुखांचं घर स्वच्छ केलं। महसूल विभागात फक्त 30 दिवसात जमीन मोजणी होणार। 30 दिवसात निपटारा करण्यासाठी परवानाधारक खासगी भूमापकांची नियुक्ती करणार। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा मोठा निर्णय। कोल्हापुरातील बनावट नोटा तयार करणारी टोळी मिरजेत जेरबंद। कोल्हापूर पोलीस हवालदार टोळीचा मास्टरमाइंड असल्याची धक्कादायक माहिती। टोळीतील 5 जणांना अटक। 1,11,00,000चा मुद्देमाल जप्त। नाशिकात राजाश्रय असलेले गुन्हेगार पोलिसांच्या रडारवर। नाशिक शहर पोलिसांच्या कारवाईचा पॅटर्न राज्यभर चर्चेत। मुख्यमंत्र्यांनी केलं नाशिक पोलिसांच्या कारवाईचं स्वागत। आयुक्तांना फ्री हँड दिल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती। गँगस्टर डी.के. राव याला मुंबई क्राईम ब्रांचकडून अटक। सुनावणीसाठी येताच न्यायालयाच्या आवारात आवळल्या मुसक्या। खंडणी प्रकरणात डी.के. राव याला बेड्या। छोटा राजनचा हस्तक असल्याची माहिती। बीडच्या परळी शहरातील नर्मदेश्वर गुरुकुलमधल्या विद्यार्थ्यांना बेदम मारहाण। मुलाला परीक्षेचा पेपर का दिला नाही म्हणत मुलाच्या नातेवाईकांकडनं 11 विद्यार्थ्यांना बेल्ट आणि बांबूनं मारहाण। 2 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल। मुलगी पळून गेल्यानं वडिलांना राग अनावर। जिवंत मुलीचं श्राद्ध घातलं, गावजेवण दिलं। बेळगाव जिल्ह्यातल्या नागराळ गावातली घटना। कोल्ड्रिप कप सिरप कंपनीच्या अडचणीत वाढ। समान बॅचमधील दुसऱ्या बाटलीमध्ये सुद्धा आढळले विषारी घटक। डायथिलीन ग्लायकोजचं उच्च प्रमाण सापडल्याची माहिती। सिरपमुळे आतापर्यंत 23 बालकांचा मृत्यू। उद्योगपती अनिल अंबानींच्या कंपनीवर मोठी कारवाई। मुख्य वित्तीय अधिकारी अशोक पाल यांना अटक।
बनावट बँक गॅरंटी मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये ईडीची कारवाई.